बातमी अंबरनाथमध्ये निवडणुका पुढे ढकलल्याने संताप व्यक्त केला जातोय। शिवसैनिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। अंबरनाथची निवडणूकही पुढे ढकलण्यात आलेली आहे। 20 तारखेला निवडणूक अंबरनाथमध्ये होणार आणि 21 ला मतमोजणी। तर या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला। आमचे प्रतिनिधी मयुरेश खडे यांच्याकडून। मयुरेश, अंबरनाथमध्ये शिवसैनिक संतापलेले दिसत आहेत, राज्य निवडणूक आयोगाविरोधात निषेध व्यक्त करताना दिसत आहेत। नक्कीच सुवर्ण, अंबरनाथमध्ये शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे। निवडणूक आयोगाने ही निर्णय 2 दिवसावरती निवडणूक आलेली असताना अचानकपणे ही निवडणूक पुढे ढकलली आहे आणि थेट आज आरोप केलेला आहे शिवसेनेनं की एका पक्षाखातर, एका पक्षाचं लांगुल चालन करण्याखातर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलेला आहे। त्याचा त्यांनी निषेध केला। आज त्यांनी इथल्या सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना जाब विचारला की ज्या ज्या उमेदवारांनी आक्षेप घेतलेला होता त्यांनी आपला आक्षेप मागे घेतला, त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली। कुणाचाही या निवडणुकीत आक्षेप नसताना सुद्धा निवडणूक आयोगाने अशा प्रकारे अन्यायकारक भूमिका घेऊन निवडणूक पुढे का ढकलली, यामुळे सगळ्या मतदारांना किंबहुना सगळ्या उमेदवारांना याचा फटका बसलेला आहे आणि हे कुणाच्या तरी सांगण्यावरून हे जाणीवपूर्वक केलं गेलंय असं इथल्या शिवसैनिकांचं म्हणणं आहे आणि त्याचाच त्यांनी आज नगरपालिकेत येऊन जोरदार निषेध केलेला आहे। सुवर्णा, अगदी बरोबर आहे। मयुरेश, अजूनही या ठिकाणी ही सगळे शिवसैनिक जमलेले आहेत का? काय नेमकी आत्ताची परिस्थिती? आत्ताच्या घडीला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे या ठिकाणी आलेले आहेत, त्याचप्रमाणे शहर प्रमुख अरविंद वाळेकर आहेत, त्याचबरोबर इथले स्थानिक पदाधिकारी आहेत। त्यांचं हेच म्हणणं आहे की निवडणुकीची सगळी तयारी झालेली होती, प्रचार झालेला होता आणि शेवटपर्यंत निवडणूक आयोगाने आम्हाला गाफील ठेवलं। आम्हाला प्रचारासाठी त्यांनी मुदत सुद्धा दिली, प्रचार जोरदार सुरू होता आणि ऐन वेळी 2 दिवस शिल्लक असताना अशा प्रकारे निर्णय घेऊन कुठेतरी आमचा विश्वासघात केलाय निवडणूक आयोगानं, असं या शिवसैनिकांचं म्हणणं आहे। आता सुद्धा ते पालिकेबाहेर घोषणा देत आहेत आणि याचा हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत अशी भूमिका देखील शिवसैनिकांनी मांडलेली आहे। मयुरेश, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर अगदी शेवटच्या क्षणाला निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे, स्थगित केल्यामुळे अंबरनाथमध्ये सगळं सुरळीत असताना इथली निवडणूक का पुढे ढकलली असा सवाल उपस्थित करत राज्य निवडणूक आयोगाचा निषेध शिवसैनिक करतायत। जाहीर केल्याप्रमाणे सुरळीत चालू होती, परंतु निवडणूक आयोग हा स्वतंत्र राहिलेला नसून तो सत्ताधाऱ्यांच्या किंवा कोणाच्या तरी आणि विशेषतः पक्षाच्या भल्यासाठी काम करतो असं या घटनेवरून निश्चितपणे लक्षात येते आणि त्याकरता निवेदन आम्ही देऊन त्या निवडणूक आयोगाचा निषेध करीत आहोत। निश्चितपणे कोणतंही कारण नव्हतं, चांगल्या वातावरणामध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू होती। जे काही खोटं कारण दाखवलं जात आहे कोर्टाच्या बाबतीमध्ये की उमेदवारांना माघार घेण्यासाठी पूर्ण 3 दिवस मिळाले नाहीत, हे संपूर्ण खोटं आहे। कारण जे या बाबतीमध्ये कोर्टात गेले होते त्यांची कोणत्या प्रकारची तक्रार नाही आणि असं असताना हे दबावाखाली राजकारण केलं जातंय, लोकशाहीचा गळा दाबला जातोय आणि मतदारांचा अपमान केलेला आहे। या प्रक्रियेमध्ये संपूर्णतः खोटं काम करण्यात आलेलं आहे आणि त्याचा निषेध करणं आवश्यक आहे। नव्याने कार्यक्रम जाहीर करतानाही त्यामध्ये अनेक चुका केलेल्या आहेत। या महाराष्ट्रामध्ये निर्णय घेताना अंबरनाथचा उल्लेख नसता। तर अंबरनाथ नगर परिषदेतली ही दृश्य आहेत। शिवसैनिक जोरदार निषेध करतात राज्य निवडणूक आयोगाचा।